मी एकदा एका कॉम्पिटिशनला माझ्या आईला वाटायचं की मी छान पेंट वाघ का सिंह काहीतरी काढला होता आणि तो इतका वाईट होता. तो अगदी काहीतरी कोल्हा किंवा कुत्र्यासारखा वाटत होता. मी आयुष्यात जेवढ्या फिल्म्स पाहिल्या थिएटरमध्ये त्यापैकी 80% फिल्म मी एकटीने जाऊन पाहिजे पहिली गोष्ट. पण जेव्हा मी तो लास्ट टेक द्यायला गेले तेव्हा मला असं रिअलाइज झालं की ओके, उद्यापासून आपण काम नाही करत, उद्यापासून कॅमेरा फेस करायला नाही मिळणार आहे. उद्यापासून आपलं टेलिकास्ट म्हणजे उद्यापासून काही दिवसांनी टेलिकास्ट बंद होणार आहे, आपण टीव्हीवर दिसणार नाही. कॅमेरा समोर उभं राहून ऍक्टिंग करणं हे शेवटचं आहे. आता परत कधी मिळेल आपल्याला माहित. ते जेव्हा मला असं एक रिअलायझेशन झालं तेव्हा मला खूप रडायला. नमस्कार, मी योगिता चव्हाण, म्हणजेच तुमची अंतरा शितोळे फ्रॉम जीव माझा गुंतला. आज मी आले आहे राजश्री मराठी बरोबर मेमरी बॉक्स मध्ये माझ्या मेमरीज शेअर करण्यासाठी. पण एक इमोशनल मेमरी सांगेन मी रिक्षाची. आणि ती रिक्षाची कमी आणि ऍक्च्युली रिक्षा ड्रायव्हरची जास्त. रिसेंटली वेन माय मॉम पास्ड अवे तेव्हा मी कुठेतरी चालले होते रिक्षात आणि मी खूप सॅड होते आणि झोन्ड आउट होते. तेव्हा एका रिक्षावाल्याने एका सिग्नलला ती गाडी थांबवली, रिक्षा थांबवली आणि तिथे बाजूला एक माणूस बसला होता ज्याचे हात नव्हते. तर त्या रिक्षावाल्याने मला सांगितलं, देखो मॅडम वो लडका है उसके हात नाही आहे. आणि तो असा रडत होता, सॅड होता. तर तो म्हणाला की उसकी माँ रोज उसको खाना खिलाती है, उसकी सेवा करती है. सो तो मुवमेंट माझ्यासाठी असा होता की मी माझ्या दुःखात होते, त्या माणसात त्या रिक्षा ड्रायव्हरला काही गरज नव्हती माझ्याशी बोलण्याची. म्हणजे युजली आपण एवढे कॉन्व्हर्सेशन होत नाही रिक्षा ड्रायव्हर मध्ये आणि आपल्यामध्ये. पण कुठेतरी मला ते असं वाटलं की एक युनिव्हर्स साईन देते की ठीक आहे, तुझं दुःख आहे, मोठं आहे ते दुःख, पण त्याच्या आयुष्यात आई आहे, पण त्याची आई त्याची सेवा करते, त्याचं दुःख किती मोठं आहे. म्हणजे आपण नेहमी स्वतःच्या दुःखांचं कौतुक करत असतो, म्हणजे डेफिनेटली प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पण कुठेतरी बाहेर जगात त्याहून मोठी दुःख आहेत आपल्या जगामध्ये. सो कुठेतरी तो किस्सा इतका फिल्मी होता आणि तो रिक्षा ड्रायव्हर मला अगदी त्या दिवशी देवासारखा वाटला की काही गरज नसताना त्याने मला ते दाखवलं आणि मी कुठेतरी स्वतःला तिथे परत चावरलं आणि पुढे तिथे चाललेली होती. ही अशी एक इमोशनल मेमरी आहे. आणि जेव्हा मी ऑडिशन दिलं अंतराचं, मी इतकी एक्साइटेड होती का ना रिक्षा चालायची, कारण मी बुलेट चालवते, म्हणजे मी 2 चाकी 4 चाकी चालवली आहे, पण 3 चाकी चालवण्यासाठी मी इतकी एक्साइटेड होते. आणि मी जेव्हा आले सेटवर तेव्हा वर्कशॉप वगैरे झालं आणि असं होतं की कधी मला ती रिक्षा देतात मी चालवायला. आणि शिकवलं, मला खूप छान ट्रेनिंग मिळाली आणि आता मस्त स्टंट करते आम्ही रिक्षावर. रिक्षाच्या त्याच्या खूप मेमरीज आहेत. पहिला दिवस चांगला होता ऍक्च्युली, मी पटकन शिकले आणि त्यामुळे खूप जास्त कॉन्फिडन्स आला होता माझ्यामध्ये. एक किस्सा सांगेन की आमच्या इथे जो रोड आहे असा तो नॉर्मल रोड आहे आणि इथे गवत आहे. तर पासिंग शॉट मध्ये इथून एक गाडी येत होती, इथून माझी रिक्षा चालली. तर मी गाडी मला माहित होती गाडी येणार आहे, पण मी थोडी लेफ्टला घेतली. तर ती लेफ्टला घेतलं तर मी राईटला येऊ नाही शकते आणि ती जरा होतात. तर मी तेव्हा जरा घाबरले, पण असं खूप मोठं काही झालं नव्हतं, फक्त एवढंच की. आणि इथे तसं शूटिंगचा एरिया असल्यामुळे फार काही त्याचं हे नाही झालं आणि फक्त ती थोडीशी लेफ्ट पाहिजे. आणि युजली माझ्याकडून होत नाही, कारण मी पहिल्या दिवशीच खूप चांगली रिक्षा चालवली आणि तुम्ही पहिल्याच एपिसोडमध्ये तो ऍक्सिडेंटवाला सीन बघितला असेल, ते करणं खरं खूप डिफिकल्ट आहे. पण आपले टेक्निशियन्स आणि खूप लोक असतात इथे मला शिकवण्यासाठी किंवा कसं करायचंय वगैरे सांगण्यासाठी, त्यामुळे ते खूप इझिली होऊन जातं. पण तो पहिला आणि खूप छोटासा किस्सा होता, फक्त थोडीशी लेफ्टला गेली मी गाडी. तर हा असा एक किस्सा घडला शिकताना. बाबांच्या ऑफिसमध्ये पार्टी होती आणि मी तेव्हा लहान होते, मी थोडीशी 19 वर्षांची असेल. आणि मी आपलं एक छान क्यूटचा फ्रॉक वगैरे घालायचं ठरवलं आणि ते थोडंसं त्याचं इलास्टिक लूज झालं होतं इकडचं, म्हणून मी ते दिलं चेंज करायला की नवीन इलास्टिक लावा.
आणि ते ज्या दिवशी घालायचं त्या दिवशी ते एकदम टाईट इलास्टिक असल्यामुळे तो ड्रेस आला वर. तर तो ऑलरेडी वन पीस छोटा होता खूप, आणि बिकॉज त्या न्यू इलास्टिकमुळे ते असून तो ड्रेस खूप वर आला. तर मी त्या अख्ख्या पार्टीमध्ये इतकी अनकम्फर्टेबल फिरत होते. तरी मी लहान असले, म्हणजे फॅमिलीसाठी पण 19-20 वर्षाची मुलगी लहानच असते, पण तरी ते खूप अनकम्फर्टेबल, म्हणजे सारखं ड्रेस खाली खेचणं वगैरे चाललेलं. असं तो एक थोडासा एम्बॅरसिंग किस्सा होता ड्रेसचा. लहानपणी म्हणजे जीन्सचं जे काही क्रेज होतं, म्हणजे नवीन नवीन पहिली जीन्स, म्हणजे खूप लहान होते मी, 7वी-8वीत वगैरे असेल तेव्हा मला माझी पहिली जीन्स मिळाली. अदरवाईज मी फ्रॉक वगैरे घालायचे. तर ती खूप छान होती जीन्स. माझे बाबा घेऊन गेले होते मला, मी त्यांना घेऊन गेले होते, मला जीन्स घ्यायचंय. आणि ती घेतली फुल ग्लिटर वाली ती जीन्स, आणि हिल्स घेतल्या त्याच्यावर छान टॉप घेतला. आणि आता घरी जायचं असतं जीन्स घेतल्यावर, पण नाही, म्हणजे माझ्यातली ऍक्ट्रेस तेव्हाही होती लहानपणापासून. मी गेलो स्टुडिओमध्ये की चला आता फोटोज काढायचे आपण, आणि तो फोटो माझ्याकडे अजून आहे, पहिली जीन्स आणि पूर्ण एकदम असा वगैरे बसून तो फोटो काढलाय. त्या पहिल्या जीन्सची मेमरी एक मला आठवते. मेमरी मी खूप जपून ठेवली आहे, कारण बाबांना जबरदस्ती घेऊन गेले होते मला जीन्स घ्यायचंय. हा पहिला ते फोटोशूट माझं. लहानपणी काही ऍक्ट्रेस बनण्याचं किंवा मोठी होऊन मॉडेल होऊ आपण असं काही नव्हतं. खूप लहान होते मी, फोर्थ स्टँडर्ड मध्ये असं. पण तेव्हा एकदा टीचरने सांगितलं होतं की तुम्ही एक्झाम मध्ये हे करायचं, तुमचं स्वप्न ड्रॉ, की तुम्हाला काय पुढे बनायचं. मी खरंच सांगते, मी काही ठरवलं नव्हतं, पण का कोणास ठाऊक मी एक ब्युटी पॅजंट, एक ब्युटी पॅजंटचं चित्र काढलं. चित्र वाईट होतं, पण मी ते काढले. एक रॅम्प काढला होता, त्याचे 3 विनर्स काढल्या होत्या, आणि स्वतःला क्राउन वगैरे घातला होता. आणि ते म्हणतात ना की ते तुम्ही जे ड्रॉ करता, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वर खूप बिलीव्ह करते. माझ्या गोष्टी हव्या असतात त्या तुम्ही ड्रॉ करा, मग त्या खरंच अट्रॅक्ट होतात तुमच्या आयुष्यात. ते झालं काही वर्षांनी, 2016 मध्ये श्रावण क्वीन झाले मी. त्यामुळे ती एक खूप गोड मेमरी आहे पेंटिंगची. अदरवाईज माझं पेंटिंग फार पाहिजे खूप. मी एकदा एका कॉम्पिटिशनला, माझ्या आईला वाटायचं की मी छान पेंट, वाघ का सिंह काहीतरी काढला होता, आणि तो इतका वाईट होता. तो म्हणजे काहीतरी कोल्हा किंवा कुत्र्यासारखा वाटत होता. तो अजिबात कोणत्या अँगलने वाघ वाटत नव्हता. पण का कोणाच्या मी त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेलं, मे बी आईने पाठवलं म्हणून केलं असेल. मी मोठी झाली स्केच, क्वारंटाईन असता, कारण लॉकडाऊन मध्ये मी स्केचेस काढायला सुरुवात केली, पण पेंटिंग नाही जमत मला. ती खूप एक वेगळी कला आहे ती ज्यांना येते त्यांनीच करावी. तिकटची मेमरी खूप आहे, खरंच खूप आहे. मी आयुष्यात जेवढ्या फिल्म्स पाहिल्या थिएटरमध्ये, त्यापैकी 80% फिल्म मी एकटीने जाऊन पाहिजे. पहिली गोष्ट, कारण मला खूप आवडतं फिल्म बघायला, आणि बिकॉज शेड्यूल इतकं विचित्र असतं ऍक्टर्सचं की ओके आता पॅकअप झालं आहे, वेळ, ही मूवी आली आहे, चला जाऊ. आणि फ्रेंड्स एवढे अवेलेबल नसतात की बाबा आहे फ्री तर चला आत्ता येते मी किंवा येतो मी फिल्म बघायला. त्यामुळे मला एक सवय होती की आत्ता जायचं, करायचं बुक आणि जायचं. आणि माझा भाऊ जो आहे तो एक खूप पॅशनेट आहे, त्यालाही खूप आवडतात फिल्म्स बघायला. पण तो ऑफिस मध्ये असल्यामुळे आम्ही ज्या उरलेल्या 20% फिल्म्स आहेत त्या मी त्याच्याबरोबर पाहिल्या. आम्ही आय थिंक उरी का राजी बघायची होती आम्हाला, आणि फर्स्ट डे होता, तो ऑफिसवरून आला आणि तो बोलले घरी ही फिल्म आहे आपण जाऊया बघायला. म्हटलं हा चल जाऊया. पण आम्हाला 2 सीट्स बाजूला मिळाल्या नाही. पुरी होता, राईट, पुरी होती. काय करायचं, सीट्स मिळत नाहीये. पण दोघे इतके आम्ही वेड होतो की असं की नेक्स्ट डे वाट बघूया आपण, नाही आत्ता बघायची म्हणजे आत्ताच बघायची. आम्ही गेल्या एक इकडे एक तिकडे, आम्ही दोघांनी कितीतरी फिल्म वेगवेगळ्या बसून पाहिले आहेत, कारण जी बघायची असते का रात्री जाऊन 11-11:30चा शो आम्ही बुक करायचा आणि जायचो. तर उरी आम्ही अशी पाहिली होती, मी पुढच्या कोणतरी सीटवर, तो मागच्या कोणतरी सीटवर, इंटरव्हल मध्ये आम्ही भेटायचो असं आहे. आणि बिकॉज मी एकटी जाते तुम्ही बघायला,
मी एकदा एका कलिग बरोबर गेले होते आणि फनी किस्सा होता की मला इंटरॅक्ट करायला जमत मग त्यांना फिल्म बघतो, पण काही झालं की एकमेकांना लुक देणं किंवा हसणं ते जमेनच मला. आणि त्या व्यक्तीला असं वाटलं की तू कम्फर्टेबल नाही आहेस का फिल्म बघायला माझ्या बरोबर. मी त्याला एक्सपिरियन्स मस्त नाहीये सर ते की मला सवय नाहीये कोणी बाजूला बसण्याची किंवा इंटरॅक्ट करण्याची, म्हणून ते तशी मिसअंडरस्टँडिंग झाली. ट्रॅव्हल मी माझी पहिली सोलो ट्रिप, पहिली म्हणजे आतापर्यंतची एकुलती एक, मी दुबईला गेलो आणि त्याच्या खूप मेमरीज आहेत. मी सोलो ट्रिपवर मी कामासाठी गेलेले, पण ते काम झाल्यावर बाकीची टीम रिटर्न आली आणि मी स्टे करायचं ठरवलं. तर आम्ही होतो अबुधाबी, म्हणजे मी बाकीचे रिटर्न गेले आणि अबुधाबीमध्ये फरारी वर्ल्ड आहे, मला तिकडे जायचं. आणि दुबईमध्ये माझे फ्रेंड राहते, मी ते कम्प्लीट करून मी दुबईला जाणार. मी गेले फरारी वर्ल्ड मध्ये, तिकडे एक इंडियन फॅमिली मला भेटली, गुजराती फॅमिली, त्यांच्यावर अख्खं ते फरारी वर्ल्ड मी फिरले आणि रिटर्न आले तेपर्यंत अंधार झाला. आणि दुबई म्हणजे आपल्यासारखं ते असं गजबजलेलं नाहीये, सुमसाम रस्ते, सगळा अंधार, आणि मी इतकी घाबरले होते. पहिल्यांदाच मी का म्हणजे मी परदेशात गेली आपण, पण एकटी वर्ध्याला एकटी पडले होते, सगळी टीम रिटर्न गेली होती. तेव्हा मी खूप घाबरले होते. बॅग रिसेप्शनवर ठेवली होती कारण हॉटेलचं चेकआउट केलं होतं आणि आता आपल्याला रात्री दुबईला पोहोचायचंय. आणि दुबई अबुधाबी इज लाईक पुणे मुंबई, 3-4 तासांचा रस्ता. दुबईमध्ये माझी फ्रेंड माझी वाढत होती, सो तिथे कसं तरी मी इन्क्वायरी केली कुठे बस स्टेशन आहे, तिथे बस स्टेशनला गेले, मग तिकडे तिकीट काढलं दुबईचं. ती बसमध्ये आणि माझ्याकडे फोन होता, तिकडचा नंबर नव्हता, इंडियन सिम कार्ड. तर मी तिथे बसमध्ये जाऊन बसले, मग बाजूला एक लेडी होती, तिने मला फोन करू दिला. या फ्रेंडला फोन करून सांगितलं की तुम्ही इथे थांब. मग एक्झॅक्टली बस तिथे थांबली आणि ती फॉर्च्युनेटली तिथे ती उभी होती, त्यामुळे ती जर्नी कशी कम्प्लीट झाली माझी. असं आहे. आणि जे कपल मला फरारी वर्ल्ड मध्ये भेटलं होतं, ते इंडियन कपल, तेच एक्झॅक्टली 4-5 दिवसानंतर मला दुबई पार्क मध्ये सच अ स्मॉल वर्ल्ड. एक आहे की म्हणजे आपण मुली खूप शॉपिंगला घेऊन किती पॅशनेट असतो हे तुला. मी गेले होते ग्लोबल विलेज, म्हणजे माझं ठरलं होतं की 10 दिवस आहेत माझ्याकडे, या दिवशी इथे जायचं, या दिवशी इथे जायचं. मी ग्लोबल विलेजला गेले 4थ्या-5व्या दिवशी, आणि मी ठरवून गेले होते शॉपिंग नाही करायची, आपण फक्त फिरायचं. तर तिथे गेले आणि ते इतकं सुंदर आहे ग्लोबल विलेज की तिकडे सगळ्या कंट्रीजचे पवेलियन्स आहेत, आणि तिथे गेल्या तुम्हाला इच्छा होणार म्हणजे होणारच. पण मी कसं तरी कंट्रोल करून मी रिटर्न आले. आणि मग मला ते कंट्रोल नाही झालं आणि मी नेक्स्ट डे, एक्झॅक्टली ऑन नेक्स्ट डे मी रिटर्न गेले ग्लोबल विलेजला. आणि मग तेव्हा मी जी शॉपिंग केली, सगळं बजेट हल्लं माझं. आमची मी जी लास्ट सिरियल केली होती, आम्हाला अचानक नेक्स्ट डे कळलं की आता शेवटचा दिवस आहे, उद्यापासून पॅकअप. तर संपलं. माझा लास्ट शॉट होता, माझा आणि सुशील नामदारचा एक लास्ट टेक उरला होता. सगळे खूप असे इमोशनल झाले होते, रडत होते, आणि फॉर सम रिझन मला तेव्हा रडायला येत नाही. असं असते की हा ठीक आहे, आपण आता संपते, आपण पुढे नवीन काम करू वगैरे, असं मी न्यूट्रल होते. पण जेव्हा मी तो लास्ट टेक द्यायला गेले तेव्हा मला असं रिअलाइज झालं की ओके, उद्यापासून आपण काम नाही करत, उद्यापासून कॅमेरा फेस करायला नाही मिळणार आहे, उद्यापासून आपलं टेलिकास्ट, उद्यापासून काही दिवसांनी टेलिकास्ट बंद होणार आहे, आपण टीव्हीवर दिसणार नाही, कॅमेरा समोर उभं राहून ऍक्टिंग करणं हे शेवटचं आहे. आता परत कधी मिळेल आपल्याला माहित. ते जेव्हा मला असं एक रिअलायझेशन झालं तेव्हा मला खूप रडायला, तेव्हा मला कळलं की ओके, हे का सगळे एवढे इमोशनल झालेत आणि काय ते नातं असतं आपल्याला पटकन ते रिअलाइज होत नाही. ते रिअलाइज झालं तर एक मुवमेंट असतो, तोच तो मुवमेंट होता आणि तो लास्ट इतका छान झाला. तेव्हा मी खूप इमोशनल झाले की उद्यापासून शूटिंग नाहीये. तर पहिली फिल्म जी केली मी गावठी, मला अजून आठवते, मॉन्टाज होता, गाण्याचा मॉन्टाज होता, आणि तो मला पहिला शॉट. मी तेव्हा खूप लहान होते, आणि ना एक लहान वय असण्याचा एक फायदा असतो की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नसतात, आणि कधी कधी माहित नसणं हे इतकं फायदेशीर असतं.
काही एका दृष्टीने आय थिंक माझ्यावर तेच घडलं. मी अजिबात नर्वस नव्हते, कारण मी खूप एक्सायटेड होती की आपली फिल्म शूट होणार आहे, आपलं गाणं शूट होणार आहे. एक लहान मूल कसं बागडत असतं बागेत, तशी मी त्या सेटवर बागडत होते. आणि हा तो एक मॉन्टाज आता मला अजून आठवते. मी अशी येते आणि तो मुलगा असा गवताच्या इथे गवताची पिंडी असते तिथे तो उभा असतो. तर तो शॉट एक्झॅक्टली लावलाय गाण्यात, तो आहे तो शॉट. तो ती माझी फर्स्ट मेमरी होती कॅमेरा फेस करण्याची. पण मी अजिबात नर्वस नव्हते. मी ऑडिशनला कदाचित नर्वस असेल, पहिल्या ऑडिशनला. पण मी जेव्हा ऑन स्क्रीन मूवीमध्ये जेव्हा कॅमेरा फेस केला तेव्हा मी खूप एक्सायटेड. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि बघत राहा. आय होप अंतरा तुम्हाला आवडतीये. जितकी प्रेमळ आणि डॅशिंग करण्याचा मी खूप प्रयत्न करते आणि खूप काही शिकायला मिळतं मला या कॅरेक्टर कडून. कारण अंतरा अजिबात योगितासारखी नाहीये. पण योगिता खूप रिझर्व्ड आहे. अंतरा खूप बडबडी आहे, ती खूप बबली आहे, ती सगळ्यांचा विचार करते, ती खूप सेल्फलेस आहे, खूप वल्नरेबल आहे, इमोशनल आहे. आणि मी जेव्हा काही तासांसाठी योगिताने अंतरा असते तेव्हा मला खरंच असं वाटतं की असंही राहता येतं, की असंही छान वाटतं जेव्हा आपण सगळ्यांमध्ये मिक्सअप होतो सगळ्यांशी. म्हणजे अंतराला तुम्ही एखाद्याशी बोलताना पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही की ही व्यक्ती पहिल्यांदा भेटते तिला. रिक्षा चालवताना जो काही मी स्ट्रगल फेस केलाय, म्हणजे मी तरी कमी केला. म्हणजे रिअल लाईफ मध्ये ज्या रिक्षा चालवत आहेत स्वतःचं घर चालवण्यासाठी, त्या बायकांना तर माझा सलाम आहे की तुम्ही इतकं आउट ऑफ द बॉक्स प्रोफेशन निवडलं तुमचं घर चालवण्यासाठी. म्हणजे आपण बायकांना बघतो काय नोकरी करतात फार फार तर एखादा बिझनेस जर वेल सेटल्ड असेल तर. पण रिक्षा चालवणं हा एक इतका मेल डॉमिनेटेड प्रोफेशन आहे ते. पण तरी काही बायकांनी ते करणं सुरू केलं आणि ते खूप इन्स्पिरेशनल आहे. थँक्यू सो मच तुम्ही हे केलं. आज मला हे इतकं सुंदर आणि डॅशिंग कॅरेक्टर मला प्ले करायला मिळतं. सो थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला सिरियल आवडते. आम्ही खूप सगळे मेहनत करून पॅन्डेमिक मध्ये प्रयत्न करतोय खूप छान स्टोरी तुमच्यासमोर मांडण्याचा. आणि एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आमची आणि पुढे ती खूप छान खुलत जाणार आहे. त्यामुळे नक्की बघा 9:30 वाजता जीव माझा गुंतला. कलर्स मराठीवर.